हॅपी मकर संक्रांती. तर तुमचे तिळगुळचे लाडू आणि बर्फी बनवून झालीच असेल, पण मी छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, आधी तर तीळ मस्त अशी भाजून घेतलेली आहे. तीळ भाजली की नाही हे घरभर पसरलेल्या सुगंधानेच कळते. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणेसुद्धा भाजून घेतले. शेंगदाण्याचं पील काढण्याची टेक्निक मी यूट्यूबवरच बघितली होती. आणि 1 वाटी शेंगदाणा, सो त्यालाच 1.5 वाटी तीळ मी इथे टाकून घेतली आणि मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. सो लाडूची रेसिपी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करते. इथे फक्त बर्फीची रेसिपी शेअर करते. सो हा गूळ गोपाल गूळ आहे, जो खूपच सॉफ्ट आहे, इझिली चम्मचने सुद्धा निघून जातो आहे. सो 1.5 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाण्याला मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. मस्त इथे सारण तयार करून घेतलं. एका ताटाला छान असं तूप लावून घेतलेलं आहे आणि मस्त हे सारण पसरवून घेतलं. वरून थोडीशी तीळ टाकली आणि झणझणीत अशा तिळाच्या वड्या मी इथे पाळून घेतलेल्या आहे. मस्त लाडू करून घेतले. त्यानंतर मला लगेच जायचं होतं एका ताईंकडे हळदी कुंकूला. मस्त अशी साडी नेसून घेतलेली आहे. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.